भाताण ग्रामपंचायतीवर मुकादम घराण्याची राजकीय छाप, रजनी किरण मुकादम उपसरपंचपदी बिनविरोध निवड। भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक चांगलीच चर्चेत आली असून भारतीय जनता पार्टीच्या रजनी किरण मुकादम यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे। विद्यमान उपसरपंच दीपक नामदेव ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड प्रक्रिया पार पडली। सरपंच तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड प्रक्रियेत उपसरपंच पदासाठी केवळ रजनी किरण मुकादम यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला। त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी अहिरे मॅडम यांनी रजनी किरण मुकादम यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। या निवडीमुळे भाताणच्या ग्रामपंचायत राजकारणात मुकादम कुटुंबाचा राजकीय वारसा पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे। राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातही मुकादम कुटुंबाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। आता याच कुटुंबातील सुनबाई रजनी किरण मुकादम यांनी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची जबाबदारी स्वीकारली आहे। निवड जाहीर होताच समर्थकांमध्ये उत्साहाला उधाण आले। ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करत रजनी मुकादम यांची मिरवणूक काढण्यात आली। फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि शुभेच्छांच्या वर्षावात त्यांच्या निवडीचा आनंद साजरा करण्यात आला। यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती बबन मुकादम, पंचायत समिती सदस्य अनंत पाटील, अविनाश गाताडे, सरपंच तानाजी पाटील, माजी उपसरपंच दीपक ठाकूर, सदस्य अरुण पाटील, अस्मिता काठावले, रसिका भोईर, बाळाराम मुकादम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिनविरोध निवड झाल्याने रजनी मुकादम यांच्या नेतृत्वावर ग्रामपंचायतीत विश्वास व्यक्त करण्यात आला असून आता उपसरपंच म्हणून त्या गावाच्या विकासासाठी कोणती भूमिका बजावतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। भाताणच्या राजकारणात मुकादम कुटुंबाची मजबूत पकड आणि नव्या पिढीतील नेतृत्वाचा हा पुढचा अध्याय मानला जात असून रजनी किरण मुकादम यांच्या उपसरपंच पदामुळे गावाच्या राजकीय समीकरणांना नवी धार मिळणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। भाताण ग्रामपंचायतीवर मुकादम सर्वप्रथम भाताण ग्रामपंचायतीचे मनापासून टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करतो की गेली अनेक वर्ष मी बघतोय भाताण ग्रामपंचायतीवर मी युवा कार्यकर्ता असल्यापासून मी भाताण गावात येतोय। मग त्या क्रिकेट मॅचेस असू दे किंवा आमच्या सहकारी मित्रांचं सुखदुःख असू दे, मी नेहमी इथे येत असतो। आणि ही प्रथा सरपंच आणि पूर्वीचे म्हणजे आत्ताचे सरपंच त्यांचं मनापासून कौतुक करेन की न चुकता तो दिवस आला की पुढच्या उपसरपंचाला संधी देणं, याच्यासाठी मी एकदा जोरदार टाळ्या भाताण गावकऱ्यांचे मानेन। आणि आज आपल्या मुकादमताई इथे नक्कीच उपसरपंच म्हणून एक तरुण सहकारी म्हणून आमच्या बसलेले आहेत। मी नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा देतो की आपण भाताण ग्रामपंचायत म्हणजे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आमचे बबनजी, चंद्रकांतजी सगळी मंडळी आहेत, सरपंच आमचे अविनाशजी असतील, पंचायत समिती सदस्य असतील, बुवा असतील, ही सगळी मंडळी हे आम्ही सगळे आता एकत्रितरित्या आहोत। त्याच्यामुळे काम करायला तुम्हाला आता कसलीच कुठली अडचण राहिली नाहीये। फक्त तुम्हाला चांगलं काम सुचवायचंय आणि आपल्याला त्या चांगल्या कामाचा पाठपुरावा करून ते काम यशस्वीरित्या करायचंय। पुढच्या 1 वर्षाच्या कालावधीत तुम्ही एवढं चांगलं काम करा की जुन्या उपसरपंचांच्या 1 रुपया तरी जास्त काम करा। म्हणजे ही रेस कशासाठी आहे तर आपल्या गावाच्या विकासासाठी, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। जुने देखील आपले उपसरपंच इथे आहेत, खूप चांगलं। मी गेल्या वर्षी मला यायला जमलं ना, मी बँगलोरला होतो, आत्ताच त्यांना सांगितलं कानात मी गेल्या वर्षी बँगलोरला होतो। परंतु या गावावर असणारं प्रेम आणि ही सगळी मंडळी एकत्रितरित्या करत असणारी कामं, याचा नक्कीच फायदा हा इथल्या भाताण ग्रामपंचायतीला होतोय, हे मला सगळ्यांच्या साक्षीनं आणि समोर सांगावं लागेल। पुन्हा एकदा ताई तुम्हाला मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी यशस्वीरित्या तुम्ही काम करा। जी कामं अडलेत त्या कामाचा पाठपुरावा आमचे बबनजी मुकादम साहेब असतील, ताई असतील, सरपंच नेहमी असतात बिचारे, त्यांचं नाव असतंच, कारण सरपंच दिसला नाही की समजायचा सरपंच आहे, असा तो एक सरपंच आहे। पण अतिशय मनमिळावू सरपंच आपल्याला या ग्रामपंचायतीला लाभलेले आहेत, नेहमी हसत खेळत असतात। त्यामुळेच कदाचित ही टीम वर्क एकदम व्यवस्थित तुमचं आहे। पुन्हा एकदा सरपंच, आपले जुने उपसरपंच, आत्ताचे उपसरपंच, सगळे सदस्य आणि गावातील सगळे नागरिक मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ताईच्या मागे ठाम उभं राहून आपण चांगलं काम करूया, एवढे तुम्हाला शुभेच्छा। भाताण ग्रामपंचायत मध्ये रिक्त झालेल्या पदासाठी अर्ज भरण्याची जी तारीख जी ठरली होती रजनी किरण मुकादम यांची, त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित आहात। खरोखरच या
गावामध्ये जन्माला येऊन असं वाटलं का मी खरोखर भाग्यवान आहे, कारण ही टीम संपूर्ण आपल्या मार्गदर्शनाखाली चालते अशी जनता म्हणते. मी म्हणणं म्हणजे माझ्या तोंडून काहीतरी उचित्र शब्द जाईल, पण खरोखरच मला अभिमान आहे माझ्या टीमचा. माझे सरपंच असतील, तानाजी पाटील, त्यांचे सर्व सहकारी, आणि हा मला तर वाटतं चौथा का पाचवा नंबर आहे, सहावा उपसरपंच या ठिकाणी होत आहे. आणि ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला एक दीड वर्षामध्ये बाकीचे जे सदस्य होते, अरुण असतील, दीपक असतील, आमचे अनिल असेल, यांनी जो सपोर्ट केला, आणि त्यानंतर आपल्याला मागे बघण्याची वेळ नाही आली, कारण ही अटीतटीचा सामना होता तो मोकळाच करून टाकला. जे कधी उपसरपंच होतात, राजीनामे घेतात, आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला मध्येच येऊन द्यायची गरज लागत नाही. म्हणजे एवढा प्रामाणिकपणे काम चाललंय. आज तुम्ही बघत असाल भातान ग्रामपंचायतमध्ये विकासाचा भातानपाडा असेल, भातान असेल, या ठिकाणी सुंदर रस्ते, सुंदर शाळा, सुंदर बाकीच्या सगळ्याच गोष्टी, म्हणजे कुठेच बोलायला गालबोट ठेवलेलं नसून या ठिकाणी पुढे पुढे जो उपसरपंच होतो सरपंचाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतात. आणि त्यांना जे काय सहकार्य लागेल ते आम्ही नेते मंडळी या ठिकाणी प्रीतम शेठ बोलले, अविनाश गाताडे आता त्यांची मिसेस जिल्हा परिषद सदस्यच आहेत, त्यांना तुम्ही हक्काने ग्रामपंचायत पत्र देऊन आपण निधी मागू शकतो. कारण त्यांच्यासाठी अहोरात्र आपण या ठिकाणी महाराज आहेत आपले पंचायत समिती सदस्य, त्यांना सुद्धा आता निधी वाटप झालेले आहे. मला सगळा, मी जरी महानगरपालिकेचा जे बोलतो खजिनदार असलो तरी माझं लक्ष सगळ्याकडे आहे. माझे हात तोकडे आहेत. खरोखर जर शासनाच्या निर्णयाप्रमाणे जर निधी देता आली असती महापालिका सोडून, तर आपण गावाचा नंदनवन केला असता. परंतु आता सुद्धा जिल्हा परिषद आपल्याकडे, पंचायत समिती आपल्याकडे, कुठल्याच निधीची कमतरता नाही. या ठिकाणी दोन्ही आमदार आपले आहेत. तुम्ही काही चिंता करायची काम नाही, प्रामाणिकपणे काम करा. येणारे 16 महिने आहेत आपल्या ग्रामपंचायतीला, येणाऱ्या 16 महिन्यात 16 वर्षाचं काम करा, जेणेकरून विरोधकांना इथे थाळा लावणार नाही, ठेवणार नाही, अशी मी आश्वासन ग्वाही देतो. आणि नमस्कार करते. माझे सासरे, माझे दीर, माझे आता माझे पप्पा सभापती आहेत, आणि ते म्हणजे सामाजिक याच्यामधून गेलेले आहेत. आणि मी खूप आनंद मला झालेला आहे. आणि आमचे सरपंच आणि आमची कमिटी यांनी मिळून मला हा उपसरपंचाचा हा मान दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. गावाने मला जो आज विश्वास दाखवून मला उपसरपंचाचा मान दिला आहे त्याबद्दल मी म्हणजे नव्या उमेदीने काम करीन आणि गावासाठी विकास करण्याचा प्रयत्न करीन. माझ्या ग्रामस्थांचे धन्यवाद मानतो. मला लोकनियुक्त सरपंच निवडून दिल्यानंतर मी जी कामं ज्या प्रगतीने केली असा एकही काम माझ्याकडून राहणार नाही असा मी प्रथमतः ग्वाही देतो. आणि आज माझे जे सर्व सहकारी आहेत त्यांना एकमेकाला खांद्याला खांदा लावून मी काम करत आहे. आणि प्रत्येक माझा सदस्य उपसरपंच झाला पाहिजे असे मी प्रत्येकाला शब्द देऊन आणि पूर्ण करतो. असे माझे सर्व सदस्य कुठलाही भेदभाव न करता न सांगता राजीनामा देतात. आम्हाला तर पत्ता पण नसतो राजीनामा कधी दिलेला आहे. अशा विश्वासाने आम्ही सर्व कमिटी चालत आलेलो आहेत. आणि आता आमच्या रजनीताई मुकादम या भगिनी माझ्या आता उपसरपंचाचा कार्यभार सांभाळलेला आहे त्यांनी, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याकडून जे काम आणि आता जे 16 महिने आमच्याकडे राहिलेले आहेत त्यामध्ये आम्ही अशी जी सर्व राहिलेली कामे पूर्ण करू. आणि जे ग्रामस्थांनी, ज्या सर्व माझ्या मेंबरांनी एक जीवाने काम करत आहोत त्याबद्दल माझ्या कमिटीचे सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद मानून